नमस्कार शेतकरी बांधवांनो, अखेरकार शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की शेतकरी ज्या बातमीची आतुरतेने प्रतीक्षा करत होते अखेरकार ती बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। सध्या जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांमध्ये एकच चर्चा सुरू होती, ती म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी जमा होणार। तसेच अनेक शेतकऱ्यांना असं देखील वाटत होतं की नमो शेतकरी योजना ही बंद झाली की काय, परंतु त्यातच आता सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरित करण्याच्या हालचालींना वेग आला असून आता राज्यातील साधारणतः 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार आहे। आणि फक्त नमो शेतकरी योजनेचाच 8वा हप्ता नव्हे तर आता केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे 2000 रुपये अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे 4000 रुपये आता जमा होणार आहेत। आता हे नेमके 4000 रुपये नेमके कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार पुढे बघूया। राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या। शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने अतिशय महत्त्वाची घोषणा केली आहे। सर्व काही बातम्या बघणार आहोत, त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या। मोठी बातमी, पीएम किसानच्या 22व्या हप्त्यापासून अनेक शेतकरी राहणार वंचित। हप्त्याच्या लाभासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे तसेच आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करण्याचे आवाहन करण्यात आले। 3 लाखापर्यंत कर्जमाफीची शक्यता, नियमित कर्जफेड करणाऱ्यांना देखील मिळणार लाभ। कर्जमाफीच्या दिशेने हालचालींना वेग, लवकरच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार। महाराष्ट्राला न लाभलेला उत्कृष्ट मुख्यमंत्री अजितदादा असते तर महाराष्ट्राला एक नक्कीच चांगला मुख्यमंत्री मिळाला असता। अजित पवार यांच्या शोक प्रस्तावावरती बोलताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भावुक झाले। प्रलंबित आश्वासने महिनाभरामध्ये पूर्ण करणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधान परिषदेमध्ये ग्वाही। सध्या जर बघायला गेलं तर सरकारने दिलेल्या आश्वासनांची आता लवकरच पूर्तता होणार आहे। एका महिनाभरामध्ये सर्व आश्वासनांची पूर्तता करण्यात येईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, जानेवारी महिन्याचे 1500 रुपये खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली असून बहुतांश बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा हप्ता जमा झाला आहे। जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होत असल्यामुळे लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला आहे। हैदराबाद गॅझेटियर अंमलबजावणीसाठी नवी समिती, मराठा कुणबी प्रमाणपत्र प्रक्रियेला वेग देण्याचा प्रयत्न। सध्या जर बघायला गेलं तर हैदराबाद गॅझेटियर अंमलबजावणीसाठी आता नवीन समिती स्थापन करण्यात आली आहे। सरकारचा महत्त्वाचा निर्णय। दादांची तुमच्या लेखी काहीच किंमत नाही का? रोहित पवारांनी व्हीएसआर कंपनीच्या चौकशीवरती प्रश्न केला। सध्या जर बघायला गेलं तर झारखंडमध्ये देखील विमान अपघात झाला असून या अपघातानंतर रोहित पवार यांनी व्हीएसआर कंपनीच्या चौकशीवरती प्रश्न उपस्थित केला। अवकाळी पावसाने शेतकरी संकटामध्ये, ताबडतोब नुकसान भरपाई द्या, विरोधकांची जोरदार मागणी। सध्या जर बघायला गेलं तर अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान। सीसीआयने एप्रिलपर्यंत कापूस खरेदी करावी, मुख्यमंत्र्यांची केंद्रीय वस्त्र उद्योग मंत्र्यांकडे मागणी। सध्या जर बघायला गेलं तर सीसीआयने एप्रिलपर्यंत कापूस खरेदी करावी अशी मागणी करण्यात आली। 1 फेब्रुवारी 2019 नंतर शेती घेतलेल्या शेतकऱ्यांना देखील मिळणार आता पीएम किसान योजनेचा लाभ। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती, पीएम किसान योजनेपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा। राज्यसभेच्या 7 जागांसाठी रणधुमाळी, महायुतीचे 6 तर महाविकास आघाडी समोर एकमेव संधी। रामदास आठवले यांची पुनर्नियुक्ती जवळपास निश्चित। भाजपमध्ये उर्वरित 3 जागांसाठी देखील जोरदार चुरस असल्याचे चित्र। अवकाळीचा ज्वारी, कांद्यासह रब्बीच्या पिकांना तडाखा। तुळजापुरामध्ये नुकसान, काढणीस आलेल्या आणि काढून टाकलेल्या पिकांवरती परिणाम, शेतकऱ्यांचे नुकसान। गोदावरीच्या पात्रात सोनं शोधण्यासाठी झुंबड। सध्या जर बघायला गेलं तर पैठण या ठिकाणी सध्या एक वेगळं चित्र गोदावरीच्या पात्रामध्ये बघायला मिळत आहे। व्यापार करारावरून राहुल गांधींचा प्रहार। सध्या जर बघायला गेलं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ स्वतःचे राजकीय भविष्य वाचवण्यासाठी देशाला विकले असा राहुल गांधी यांनी आता आरोप केला आहे। कांदा निर्यातीवरील शुल्क सवलत कायम राहणार। सध्या जर बघायला गेलं तर कांदा निर्यातीवरील शुल्क सवलत कायम राहणार असल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केलं असल्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे।
सोन्याच्या आयातीवरती सरकारची नजर, जागतिक स्तरावरील खरेदीमुळे किमती चढ्या. अर्थमंत्र्यांची माहिती सध्या जर बघायला गेलं तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की जागतिक स्तरावरती मध्यवर्ती बँकांनी मोठ्या प्रमाणामध्ये सोने खरेदी केल्यामुळे सध्या सोन्याच्या किमती वाढल्या आहेत. दुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया है, उम्र भर का गम हमें इनाम में दिया है. अजितदादांबद्दल बोलत असताना जयंत पाटील यांना रडू कोसळली. सोन्या चांदीच्या दरामध्ये चढ उतार. अमेरिका इराण तणावामुळे मौल्यवान धातूंचे नुकसान. मागील एका वर्षामध्ये सोन्याच्या किमतीत प्रचंड वाढ. भ्रष्टाचारी मंत्र्याला पाठीशी घालणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. फैल हलते पैशाने, मंत्रालय चालते हप्त्याने, मंत्रालयात एकच हिरवळ, त्यांचे नाव झिरवळ झिरवळ अशा घोषणा देत विरोधकांनी आंदोलन केले. अजित पवारांच्या विमानाचे 3000 तासांचे रेकॉर्डच नाही. विमानाच्या रेकॉर्डबद्दल अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली असून अजितदादा यांचा घातपात झाला असा संशय व्यक्त. अतृष्टीत पडलेल्या विहिरीचे अनुदान मिळणार, पण कधी? शेतकऱ्यांना प्रतीक्षा. पहिला हप्ता म्हणून 15,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार. कायम कर्जमुक्ती प्रकरणावरती गाजले राष्ट्रीय किसान चर्चा सत्र. शेतकऱ्यांसाठी आरपारची लढाई लढू. देशभरातील शेतकरी नेत्यांनी भरला हुंकार. शेतकरी प्रश्नांवर सरकारची कोंडी. सत्ताधारी सदस्यांनी सोडवली सरकारची भंबेरी. धान बोनस, चारा दरवाढ आणि दूध दरावरती निर्णय शून्यता. यंदा ऊसाचे एकरी उत्पादन घटले. शेतकऱ्यांना आर्थिक फटका. यंदाच्या हंगामामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांवरती संकटाची मालिका कोसळली असून एकरी उत्पादनामध्ये मोठी घट नोंदवण्यामध्ये आली आहे. परिणामी शेतकऱ्यांना प्रत्येक 20 ते 25,000 रुपयांचा आर्थिक फटका बसल्यामुळे शेतकरी संकटामध्ये सापडले आहे. दमदाटी करून जमिनी का घेता? शक्तीपीठ प्रश्नी वडेट्टीवार यांची विधानसभेमध्ये जोरदार टीका. शक्तीपीठ महामार्ग करण्यासाठी राज्य सरकार बळाचा वापर करून जमिनी ताब्यामध्ये घेत आहे. तुम्ही दमदाटी करून जमिनी घेणार आहात का, असा प्रश्न उपस्थित करत वडेट्टीवार यांनी सरकारवरती जोरदार टीका केली. लातूर जिल्ह्यामध्ये 14,000 हेक्टरवरील पिकांचे नुकसान. पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर नुकसानीचे पंचनामे सुरू झाले असून शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाईची प्रतीक्षा. यवतमाळ, चंद्रपूर येथे वादळी पावसाची शक्यता. उर्वरित राज्यामध्ये हलक्या पावसाचा अंदाज असून शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा. दुग्ध व्यावसायिकांच्या समस्या सोडवण्यासाठी समिती. दुग्ध व्यवसाय विकास मंत्री अतुल सावे यांची घोषणा. सध्या जर बघायला गेलं तर दुग्ध व्यावसायिकांच्या समस्या सोडवण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली. पीक विम्यासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. शेतकरी मित्रांनो, जानेवारीच्या सुरुवातीला असं वाटत होतं की महिना अखेरपर्यंत पैसे जमा होतील. राज्य सरकारने पीक कापणी प्रयोगांची आकडेवारी गोळा केली, तांत्रिक उत्पादकता तपासली आणि डिसेंबरमध्ये सर्व डेटा केंद्र सरकारला पाठवण्यामध्ये आला. त्यानंतर जानेवारी महिन्यामध्ये पीक विम्याची रक्कम खात्यावरती जमा होईल असं वाटत होतं, परंतु आता मार्च महिना सुरू होत असला तरी अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झाला नसल्यामुळे सध्या शेतकऱ्यांनी सरकारवरती तीव्र नाराजी व्यक्त केली असल्याचं बघायला मिळत आहे. केंद्र सरकारच्या पोर्टलवरती काही तांत्रिक अडचण आली असल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होण्यास विलंब झाला असं देखील सध्या सांगण्यामध्ये येत असून लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होणार असल्याचं देखील सध्या सांगण्यामध्ये आलं असल्यामुळे लवकरच आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार. नमो शेतकरी योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना आव्हान. जे शेतकरी नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत नसतील तर अशा शेतकऱ्यांना योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आव्हान करण्यात आले. विदर्भासह मराठवाड्यामध्ये गारपीट. राज्यातील विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा बसला असून शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले. धान शेतकऱ्यांना हेक्टरी 20,000 रुपये कधी देणार? मुनगंटीवारांचा सवाल. मंत्री कदमांना धारेवरती धरले. धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस न दिल्यावरून आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेमध्ये अन्न पुरवठा राज्यमंत्री योगेश कदम यांना धारेवरती धरले. शेतकरी हाच तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे. सध्या जर बघायला गेलं तर आजचा काळ तंत्रज्ञानाचा असला तरी कृषी क्षेत्राच्या तंत्रज्ञानामध्ये शेतकरी हाच केंद्रबिंदू असला पाहिजे असा कृषी मंत्र्यांनी विश्वास व्यक्त केला. राज्यामध्ये पावसाला पोषक हवामान. पूर्व विदर्भामध्ये वादळी पावसाची शक्यता आहे. सध्या जर बघायला गेलं तर राज्यामध्ये पावसाला पोषक हवामान असून राज्यातील अनेक ठिकाणी आता अवकाळी पावसाची शक्यता आहे. मान्सूनवरती एल निनोचे सावट. 2026चा उत्तरार्ध धोकादायक. अन बळीराजाची चिंता वाढवणारा. 2026च्या शेवटच्या 6 महिन्यांमध्ये एल निनो येण्याची शक्यता आहे. ऑगस्ट ते नोव्हेंबर या काळामध्ये एल निनो येण्याची शक्यता वर्तवण्यामध्ये येत असल्यामुळे आता बळीराजाची चिंता वाढली आहे.
नियमांचे उल्लंघन केल्याने लाखो शेतकऱ्यांना बसणार फटका। एका कुटुंबामध्ये एकाच व्यक्तीच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे। तसेच आता पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असून हप्त्याच्या लाभासाठी ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे। शेतकऱ्यांना ई-केवायसीचे आव्हान। जीव नकोसा होईल इतकी कुणाची बदनामी करू नका। अजितदादांच्या आठवणीने उद्धव ठाकरे भावुक झाले। माणूस जिवंत असताना त्याचा जीव नकोसा होईल इतकी त्याची बदनामी करू नका। राजकारण्यांनी टीकेची एक मर्यादा पाळायला हवी, असं भावनिक आव्हान शिवसेना ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे। शेतकऱ्यांच्या संसारावरती वरवंटा फिरवणारा शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही। राजू शेट्टी सध्या जर बघायला गेलं तर प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग विरोधामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आता आक्रमक भूमिका घेतली असल्याचं सध्या बघायला मिळत आहे। शेतकऱ्यांच्या संसारावरून वरवंटा फिरवणारा शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही असं ते म्हटले। आता कढीपत्ता खातोय बाजारामध्ये भाव। एपीएमसी बाजारामध्ये किलोचा दर 400 रुपयांवरती सध्या जर बघायला गेलं तर मुंबई या ठिकाणी सध्या कढीपत्त्याला 400 रुपयांचा दर मिळत आहे। ढगाळ हवामानाचा कांद्याला बसत आहे फटका। शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण। बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना आता पिकांची काळजी घेण्याचे देखील आव्हान करण्यामध्ये येत आहे। सध्या जर बघायला गेलं तर कांद्याला फटका। विधान परिषदेत भावनांचा बांध फुटला। विकासाचे स्वप्न पूर्ण करणे हीच अजितदादा यांची खरी श्रद्धांजली। अजितदादांच्या आठवणींनी सत्ताधारी विरोधकही गलबलले। लाखांचा पोशिंदा जावा आणि लाखो लोक अनाथ व्हावेत अशी अवस्था अजितदादा यांच्या जाण्याने सध्या झाली असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत आहे। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता या 2 हप्त्यांचे 4000 रुपये आता होळीच्या सणापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्याची अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली असून या दोन्ही हप्त्यांच्या लाभाकरिता आता शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याचे आवाहन करण्यामध्ये आले आहे। तसेच आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करण्याचे देखील शेतकऱ्यांना आव्हान करण्यात आले। आमचा एक मोठा आधारवड उन्मळून पडला, त्यांचा फोटो डोळ्यापुढून जात नाही। छगन भुजबळ सध्या जर बघायला गेलं तर अजितदादा यांच्याबद्दल बोलत असताना छगन भुजबळ देखील भावुक झाले असून आमचा आधारवड कोसळ्याची भावना छगन भुजबळ यांनी व्यक्त केली। मराठवाड्यामध्ये 11,500 एकरांवरती तुती लागवड। बीडची तुती क्षेत्र रेशीम कोष उत्पादनामध्ये राज्यात आघाडी। सध्या जर बघायला गेलं तर तुती लागवडीमध्ये आता शेतकऱ्यांचा कल वाढत आहे। सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान देण्यामध्ये येत असल्यामुळे शेतकऱ्यांना देखील याचा फायदा होत आहे। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता अशा पद्धतीने 2 योजनांच्या 2 हप्त्यांचे 4000 रुपये आता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत। समोर आलेल्या माहितीनुसार होळीच्या सणापूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार असल्यामुळे नक्कीच आता राज्यातील साधारणतः 90 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या बातम्या आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे। बातम्या कशा वाटल्या आम्हाला नक्की कळवा। तसंच अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।